नमस्कार. आज आपण मंजिरीची कथा पाहणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून मंजिरीच्या लग्नासाठी बापू मामा आणि सरला मामीची नुसती धावपळ चालू होती. पाहुण्यांना आमंत्रण देणे, दुकानातून वस्तू खरेदी करून आणणे, लग्नासाठी लागणाऱ्या सर्व बारीक-सारीक गोष्टी. मामा तर खूप दमत होते. त्यात त्यांना अस्थमा असल्यामुळे ते थकून जायचे. सरला मामी पण घरातलं काम, त्यात आल्या गेलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करून थकून जायची. पण चेहऱ्यावर कधी काही जाणवू द्यायची नाही. सखू मावशीला देखील कामावरून सुट्टी मिळत नसल्याने ती पण अजून आली नव्हती. मावशी लग्नाच्या 2-3 दिवस अगोदरच येणार होती म्हणून मंजिरीला खूप वाईट वाटत होतं. तिला मावशीची खूप आठवण यायची. तिच्याशी खूप बोलावं असे वाटायचे, पण मावशीला तितका वेळ नसायचा. मावशीला कामावर जावे लागत होते, त्यामुळे ती बिझी असायची. मंजिरीचे आई-वडील तिच्या लहानपणीच वारले होते, त्यामुळे ती लहान असल्यापासून तिचा सांभाळ बापू मामा व सरला मामीनेच केला होता. आता लग्नाला फक्त 9-10 दिवस उरले होते. लहानपणापासून मामा मामीनेच मंजिरीचे सर्व हट्ट पुरवले होते. कधी तिला कोणत्या गोष्टीची कमी भासू दिली नाही. जसं लग्न जवळ येत होतं तसं मंजिरीला आपण खूप मोठं झाल्यासारखं वाटत होतं. लग्नाच्या सामानाची जुळवाजुळव करण्यासाठी बापू मामा व मामीची खूप धावपळ व्हायची. तेव्हा मंजिरी त्यांना म्हणायची, एवढी धावपळ करू नका. बाकीची माणसे आहेत काम करायला. त्यावर मामा मामीचं एकच उत्तर असायचं, आमच्या लाडक्या मंजिरीचं लग्न आहे आणि आम्हाला ते धूमधडाक्यात करायचे आहे. लग्नात काही कमी पडायला नको. मामा मामीला मुलं नसल्याने मंजिरी त्यांची जीव की प्राण होती. मंजिरीने MBAचं शिक्षण मुंबईत पूर्ण केलं होतं. आता लग्न झाल्यावर मामा मामीला सोडून जावे लागणार म्हणून मंजिरीला वाईट वाटत होतं. तर एका बाजूने सोमेश सारखा मनमिळावू समजदार जोडीदार मिळाला म्हणून आनंदही वाटत होता. मामाचा आवाज येताच मंजिरी आपल्या खोलीतून बाहेर आली. मामांनी तिच्यासाठी दागिने बनवून आणले होते. त्या दागिन्यांची घडण खूप सुंदर होती, त्यामुळे मंजिरीला दागिने खूप आवडले आणि ती दागिन्यांकडे एकटक पाहत असताना मामांचा आवाज तिच्या कानावर पडला. त्यामुळे ती भानावर आली आणि तिने पळत जाऊन मामांना मिठीच मारली. मामांनी मंजिरीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि विचारले, काय मग नवरीबाई, आवडले का दागिने? मंजिरी लाजतच बोलली, मामा, तुम्ही खूप छान दागिने आणलेत. मला तर खूप आवडले. मंजिरीला दागिने आवडल्यामुळे बापू मामाला पण बरं वाटलं. पण तेवढ्यात मंजिरी म्हणाली, बापू मामा, मला लग्न नाही करायचं. मला तुम्हा दोघांसोबतच राहायचे आहे. तेवढ्यात सरला मामी मंजिरीला चिडवण्यासाठी बोलली, बरं बाई, ठीक आहे. मी आत्ताच सोमेशला फोन करून सांगते की आमच्या मंजिरीला काही लग्न करायचं नाही. तुम्ही पहा दुसरी एखादी मुलगी. मंजिरी लाजली आणि म्हणाली, सरला मामी, तू पण ना, मला असं नको चिडवत जाऊस ग. मंजिरीचं बोलणं ऐकून मामा मामी दोघेही जोराने हसू लागले. त्यामुळे मंजिरी लाजून पळतच आपल्या रूमकडे गेली. रूममध्ये आल्यावर मंजिरीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे सोमेशला फोन केला आणि म्हणाली, काय मग सोमेशराव, झाली का तुमची खरेदी? तिकडून सोमेश बोलला, चालू आहे. आई करते खरेदी, मी काही जात नाही खरेदीसाठी. त्यावर मंजिरी म्हणाली, बरं ठीक आहे. एवढं बोलून तिने फोन ठेवला. असेच मजेत दिवस जात होते. सोमेशसोबत ती दररोज बोलायची. सोमेश पण तिची खूप स्तुती करायचा. त्याने एक वेगळंच प्रेमाचं विश्व तिच्या भोवती निर्माण केलं होतं. त्यामध्ये मंजिरी अखंड बुडाली होती.
खरं तर मंजिरी व सोमेशचं लग्न हे घरच्यांनी जमवलं होतं, पण ते सतत फोनवर बोलत असल्यामुळे त्यांना हे लग्न लव्ह मॅरेज सारखंच वाटू लागले होते. पाहता पाहता लग्नाचा दिवस उजाडला आणि मंजिरीच्या मामा मामीने मंजिरीचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात व थाटामाटात लावून दिलं. मंजिरी खूप खुश होती, कारण सगळं मंजिरीच्या मनासारखं झालं होतं. पण शेवटी मामा मामीची भेट घेताना मंजिरीचा कंठ दाटून आला होता. ती मामा मामीच्या गळ्यात पडून रडली. त्यांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मावशी देखील हुंदके देऊन रडत होती. मावशीची ती मायेची मिठी काळजी घ्यायला सांगत होती. सर्वांच्या गाठीभिटी झाल्यानंतर मंजिरीची सासरी पाठवणी केली. सासरे आल्यानंतर रूढी परंपरांनुसार मंजिरीचा गृहप्रवेश झाला आणि तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली. मंजिरीची सासू कामिनीबाई खूप चांगली होती. ती मंजिरीला आपल्या मुलीप्रमाणे जीव लावायची. सासू तर तिला सर्व कामात मदत करायची आणि काम आवरल्यावर मंजिरी मस्तपैकी त्यांच्यासोबत गप्पा मारत बसायची. सोमेश व मंजिरीचा संसार सुरळीत चालू झाला होता. एकमेकांविषयी प्रेम वाढत होतं, नातं बहरत होतं. सोमेशच्या घरात त्याचे आई भाऊ होते. त्यांच्यात आता मंजिरीची भर पडली होती. लग्नानंतर त्यांचं जवळच्या नातेवाईकांकडे येणं जाणं झालं. त्यामुळे मंजिरीच्या बऱ्याच जणांबरोबर ओळखी झाल्या होत्या. त्यामध्ये मंजिरीला सगळ्यात जास्त आवडलेली व्यक्ती म्हणजे सोमेशचा लहान भाऊ रघु होता. दिसायला देखणा, प्रेमळ वागणं बोलणं, स्वभावाने तर खूप समजदार. रघुची परीक्षा असल्यामुळे तो सोमेश व मंजिरीच्या लग्नाला आला नव्हता, पण त्याने त्या दोघांनाही घरी आल्यानंतर एक भेटवस्तू दिली. ती भेटवस्तू म्हणजे विठ्ठल रुक्माईची सुंदर मूर्ती. ती मूर्ती मंजिरीला खूप आवडली. मंजिरीला घराबाहेरून काही आणायचं असेल किंवा खरेदी करायचं असेल तेव्हा ती नेहमी रघुला आपल्यासोबत न्यायची. एक दिवस मंजिरी व रघु भाजी खरेदीसाठी मार्केटमध्ये चालले होते. तेव्हा मंजिरीला रस्त्याच्या कडेला नाकीडोळी नीटस गोरीपान मुलगी दिसली, पण तिचे केस विखुरलेले, अंगावर मळके कपडे होते. यावरून मंजिरीच्या लक्षात आले की ती मुलगी वेडसर आहे. ती मुलगी मंजिरीच्या दिशेने पळत आली आणि मंजिरीच्या हाताला पकडून ओढू लागली. मंजिरीला तर कळेनाच काय चालू आहे. ती खूप घाबरली. रघुने पटकन त्या मुलीला मंजिरीपासून दूर केले आणि मंजिरीला घेऊन मार्केटच्या दिशेने निघाला. मंजिरीने रघुला विचारलं, ती मुलगी कोण आहे? तेव्हा त्याने उत्तर देणं टाळलं. पण ती मुलगी आपल्याशी असं का वागली या विचारांचं काहूर मंजिरीच्या डोक्यात माजलं होतं. रघु मात्र घरी पोहोचेपर्यंत एकही शब्द बोलला नाही. मंजिरी त्याच्याशी जेवढे बोलायची तेवढ्यालाच तो हो किंवा नाही हे उत्तर द्यायचा. मंजिरी घरी गेल्यानंतर फ्रेश झाली आणि आपल्या कामांची आवरावर करू लागली. मंजिरीच्या सासूबाईंची म्हणजे कामिनीबाईंची तब्येत आज ठीक नव्हती. त्यामुळे सर्व काम मंजिरीलाच करावे लागणार होते. सर्व काम आवरल्यानंतर मंजिरी सोमेशबरोबर खोलीत गेली, पण त्यांच्यात रोजच्यासारख्या गप्पा झाल्या नाही. मंजिरी काहीतरी विचारात असल्याचं सोमेशला जाणवत होतं. तेव्हा सोमेश म्हणाला, काय झालं मंजिरी, आज काहीच का बोलत नाही? तेव्हा मंजिरी म्हणाली, काही नाही, मी खूप थकले आहे, झोपते मी. बरं ठीक आहे, सोमेश बोलला. मंजिरी डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला काही झोप लागेना. राहून राहून तिला ती मुलगी आठवत होती. दुसऱ्या दिवशी मंजिरी उठली, आपली सगळी कामं आवरली आणि सासूबाईंसोबत गप्पा मारत बसली. तेव्हा तिने सासूबाईंना काल मार्केटमध्ये जाताना ती मुलगी आपला हात धरून ओढत असल्याचे सांगितले आणि ती मुलगी कोण आहे हे विचारले. मंजिरीचं बोलणं ऐकून तिच्या सासूबाईंचा चेहरा
उतरला ते मंजिरीलाही जाणवलं. पण मंजिरीला काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे म्हणून सासूबाई म्हणाल्या, "अगं मंजिरी, ती वेडसर मुलगी ना स्वाती आहे, आपल्या पाठीमागच्या चाळीतच राहते, नेहमी हसत खेळत जगणारी. पण आता ती तशी राहिली नाही. आजकाल ती वेड्यासारखी चाळी करते. ती काय करते, काय बोलते तिला काहीच कळत नाही. जाऊ दे, सोड तिचा विषय आणि संध्याकाळच्या जेवणात काय बनवते ते सांग." मंजिरीला मात्र अजून त्या मुलीविषयी जाणून घ्यायचं होतं, पण सासूबाई विषय टाळतात हे मंजिरीच्या लक्षात आले. त्यामुळे तीही शांत झाली. तितक्यात मंजिरीला सोमेशने आवाज दिला. त्यामुळे तिला सासूबाईंपासून जावे लागले आणि त्या मुलीचा विषय अर्धवटच राहिला. नंतर मंजिरी आपल्या कामात इतकी व्यस्त झाली की स्वातीचा विषय तिच्या डोक्यातून निघून गेला. घरात एवढी कामं असायची की बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला मंजिरीला वेळच भेटत नव्हता. आता त्या वेडसर स्वातीच्या फेऱ्या मंजिरीच्या घरासमोरही वाढल्या होत्या. ती घराच्या गेटसमोर येऊन उभी राहायची, घराकडे पाहून हसायची आणि मधूनच वेडेवाकडे हातवारे करून मोठमोठ्याने रडायला लागायची. या सर्व प्रकाराने मंजिरी खूप घाबरायची आणि तिला दरारून घाम फुटायचा. ती स्वाती आपल्या घरासमोर येऊन असे का करते हे मंजिरी सोमेश, रघु व सासूला विचारायची, पण ते सर्वजण उत्तर देण्याचे टाळायचे. एक दिवस तर स्वातीने कहरच केला. सोमेश ऑफिसला निघाला होता. तो आपल्या चारचाकी गाडीत बसणार तो स्वातीने 1-2 दगड सोमेशच्या दिशेने फिरकावले. त्यातलाच एक दगड सोमेशच्या कपाळावर लागला तर दुसरा दगड गाडीच्या काचेवर. सोमेशच्या डोक्याला चांगली जखम झाली होती, त्यामुळे त्यातून रक्त येत होतं. सोमेश मात्र स्वातीकडे काही न बोलता खूप रागाने पाहत होता. स्वाती मात्र सोमेशला न घाबरता गेटच्या बाहेरच उभी होती आणि सोमेशकडे पाहून आपल्या हाताची बोटे मोडत होती. सोमेशला तुझ्या संसाराचं वाटोळं होईल असं म्हणत होती. तेवढ्यात कोणीतरी बाई आली. कदाचित ती स्वातीची आई असावी. तिने स्वातीला ओढतच नेलं. या सर्व प्रकाराने मंजिरी पार गांगारून गेली. 2-4 दिवस गेल्यानंतर मंजिरीने घाबरत घाबरतच सोमेशजवळ स्वातीचा विषय काढला आणि म्हणाली, "सोमेश, स्वातीला यावेळी उपचारांची गरज आहे. आपण तिचे घरचे तिच्यावर उपचार का करत नाही हे मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की आपण दोघे मिळून एकदा तिच्या घरच्यांची भेट घेऊ आणि त्यांना स्वातीला एखाद्या चांगल्या मानसोपचार केंद्रात दाखल करायला सांगू." मंजिरीचं बोलणं ऐकून सोमेश एकदम जोरात ओरडून तिच्या अंगावर धावून आला. "तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तुला काय करायचे लोकांकडे लक्ष देऊन? मुकाट्याने घरातली कामं करत जा." सोमेशचा तो रुद्र अवतार पाहून मंजिरीला रडायला आले. कारण याआधी सोमेश असे एवढ्या रागात मंजिरीला कधीच बोलला नव्हता. हे सगळं तिच्यासाठी खूप अनपेक्षित होतं. मंजिरीच्या डोक्यातून रात्रंदिवस स्वातीचा विषय जात नव्हता. सोमेश मात्र काही न घडल्यासारखंच वागत होता. स्वातीचं देखील मंजिरीच्या घरासमोर सकाळ संध्याकाळ येणं चालूच होतं. एवढी सुंदर देखणी मुलगी पण वेड्यासारखी का करते हे मंजिरीला समजत नव्हतं. त्यामुळे मंजिरीने आपल्या घरी कोणाला कळू न देता स्वातीच्या आईवडिलांना भेटायचं ठरवलं. एक दिवस दुपारी मंजिरी मंदिरात जाते सांगून थेट स्वातीच्या घरी गेली. तेव्हा स्वातीची आई स्वातीला आंघोळ घालण्यासाठी मोरीकडे नेत होती. मंजिरीला पाहता स्वातीने आईच्या हाताला जोराचा हिसका दिला आणि पळत जाऊन मंजिरीचा गळाच पकडला. काही क्षण तर मंजिरीच्या डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखी झाली आणि स्वाती आपल्यासोबत अशी का वागत आहे हे पण तिला समजेना. स्वातीच्या आईने स्वातीला कसंबसं मंजिरीपासून दूर लोटले. तशी स्वाती मोठमोठ्याने रडत ओरडत गावाच्या दिशेने पळत गेली.
स्वाती गेल्यानंतर तिच्या आईने मंजिरीला बसायला खुर्ची दिली, तसेच पिण्यासाठी पाणीही दिलं. थोड्या वेळानंतर मंजिरीने स्वातीच्या आईला विचारले, स्वाती असं वेड्यासारखी का करते? तुम्ही तिला एखाद्या चांगल्या मनसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन का जात नाही? तेव्हा स्वातीची आई बोलली, हे बघ पोरी, तू स्वतःहून माझ्या घरी आली म्हणून मी तुला काही वाईट साईड बोलत नाही, पण माझ्या पोरीच्या स्वातीच्या या अवस्थेला तुझा नवरा जबाबदार आहे. त्याने जर स्वातीचा स्वीकार केला असता तर आज तुझ्या जागी स्वाती त्याची बायको असती. 5 वर्षांपासून स्वाती व सोमेशचे प्रेमसंबंध होते. स्वातीला लग्नाची खोटी आश्वासने देऊन तो तिला घेऊन कुठे पण फिरायला जायचा आणि जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा सोमेशने स्वातीला सोडून तुझ्यासोबत लग्न केलं. त्याचं टेन्शन घेऊन माझी स्वाती अशी वेड्यावानी करायला लागली. माझ्या सोन्यासारख्या पुरीची ही अवस्था पाहून मी रोज तिळतिळ मरते. काय चूक होती स्वातीची? सर्वांसोबत हसून खेळून राहणारी समजूतदार ही माझी पोर आज वेडी झाली. तिने तुला सोमेशसोबत पाहिले की ती अजूनच वेड्यावानी करती. प्रेमाची एवढी मोठी शिक्षा का दिली देवाने तिला? हे सगळं स्वातीची आई मंजिरीला रडत रडत सांगत होती. स्वातीची करुण कथा ऐकल्यानंतर मंजिरीच्या पण डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. मंजिरीला आता आपल्या नवऱ्याचा खूप राग आला होता. तरीही तिने स्वतःला कसंबसं सावरलं आणि स्वातीवर उपचार केले तर स्वाती पुन्हा पहिल्यासारखी होईल हे तिच्या आईला पटवून दिलं. मंजिरीने एका ॲम्ब्युलन्सला बोलावले. तेवढ्यात स्वाती पण घरी आली होती आणि तिची रवानगी एका चांगल्या मानसोपचार केंद्रात केली. त्यानंतर मंजिरीनेही जड अंतकरणाने आपल्या घरचा रस्ता धरला. मंजिरीच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. काय चूक होती स्वातीची? फक्त लग्न करून स्वतःचा संसार थाटायचा होता, एवढेच ना? या विचारातच मंजिरी संध्याकाळी आपल्या घरी पोहोचली आणि अंगात त्राण नसल्यासारखी बाहेरच पायऱ्यांवर बसली. मंजिरीने स्वातीला मानसोपचार केंद्रात दाखल केले ही बातमी एव्हाना तिच्या सासूला, सोमेशला व रघुला कळाली होती. मंजिरीला जाब विचारण्यासाठी सोमेश तावातावाने पुढे आला आणि तो काही बोलणार तेवढ्यात मंजिरीने उठून सोमेशच्या 2 कानशिलात लगावल्या. मंजिरीचा हा रुद्र अवतार पाहून सासूबाईंची व रघुची तर बोलतीच बंद झाली होती. मंजिरी सोमेशची कॉलर पकडून त्याला तू स्वातीसोबत असा का वागला हे विचारत होती, पण सोमेश मात्र काही उत्तर न देता खाली मान घालून उभा होता. आज मंजिरीच्या मनात सोमेशबद्दल असलेला आदर, प्रेम हे सर्व काही संपलं होतं. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा छान कथा तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.